हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देईल अशा सुरू असणाऱ्या चर्चेला अखेर काल पूर्णविराम मिळाला आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाभिमानी आणि शिवसेना ठाकरे गटाचा साखरपुडा झाला, मात्र लग्न जमलं नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली। दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद मोठी असून या मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वाट्याला आला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्या जागेवर उमेदवार जाहीर केल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय। मात्र राजू शेट्टी आमच्या बरोबर यावेत ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आलं नाही, त्यामुळे या मतदारसंघात मतविभागणी होणार असून याचा फटका कुणाला बसणार हे आता सांगता येणार नसल्याचं देखील सतेज पाटील यांनी म्हटलंय। पाठिंबा देण्यामुळे काही कारखानदारांचे त्रास होणार होता, त्यामुळे ही आघाडी होऊ दिली गेली नाही किंवा स्वाभिमानीला पाठिंबा दिला गेला नाही अशा पद्धतीने चर्चा नाही। तशी काही चर्चा नाही, म्हणजे त्याला उगाच त्या चर्चेचा अर्थ नाही। कोणी मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला असता, परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती। एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये आज वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले, मला वाटते साखरपुडा झाला, लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे। नाही, फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही, परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलं तसं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये, म्हणजे ती ना दखल करण्या एवढी ताकद नाहीये। कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती त्याच्यावरून तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे, परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती। आज काल निर्णय झाला लढवायचा, आता ती रस्त्यावर येईल।